नमस्कार. आज आपण प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर यांची अप्रतिम अशी अमृतवेल ही कादंबरी पाहणार आहोत. आजोबा, मिलिंदच्या या हाकेला उत्तर मिळाले नाही. असे सहसा होत नसे. त्याला वाटले आरामखुर्चीत पडल्या पडल्या आजोबांना झोप लागली असावी. हळूच चवड्यावर चालत तो त्यांच्याजवळ गेला. तरीही आजोबा हलले नाहीत, बोलले नाहीत. त्याच्या मांडीवर एक पुस्तक पडले होते. ते उघडे होते, मात्र ते पाहत होते समोर एका मोठ्या फोटोकडे. मिलिंदला त्या फोटोतली आपली आई काही केला आठवत नसे. आजोबांचे डोळे उघडे होते. त्यांचे विचित्र पाहणे बघून मिलिंदला कसे कसे झाले. दर सोमवारी आजीबरोबर तो बाबुलनाथाच्या देवळात जाई. तिथे बसलेल्या एका आंधळ्याच्या थाळीत आजी 1 पैसा टाके. प्रत्येक वेळी तो त्या आंधळ्याच्या डोळ्याकडे पाहत राही कुतूहलाने, पण मनातल्या मनात भयभीत होऊन. मग त्या अनामिक भीतीने त्याचे मन काजळून जाई. आजोबाकडे पाहता पाहता त्या आंधळ्याच्या डोळ्याची आठवण झाली त्याला. दादाने पुस्तकाबरोबर डोळेही मिटले. थकलेल्या म्हाताऱ्या हमालाने हुश्य करावे तसे त्याने श्रीहरी श्रीहरी असे उद्गार काढले. लागले नेत्र रे पहिले तरी, ही ओळ ते गुणगुणले. मग उदास हास्य करीत ते पुटपुटले. पैलतीर काव्य नुसतं काव्य. कुणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे त्याने नकारार्थी मान हलवली. जणू त्यांना म्हणायचे होते, जीवन समुद्र विशाल आहे, चित्र विचित्र आहे, जितका सुंदर तितकाच भयंकर आहे, पण त्याला ना ऐलतीर ना पैलतीर. या समुद्रात माणसाचं भक्ष्य असणारी मासळी भरपूर आहेत, मात्र माणूस ज्याचं भक्ष्य बनू शकतो असे शार्क मासे काही त्यात थोडे थोडके नाहीत. सुस्कारा सोडून दादाने डोळे उघडले. किती वाजले हे पाहण्याकरता त्यांनी मान वळवली. मिलिंद मुकाट्यानं आपल्यापाशी उभा आहे हे आत्ता कुठे त्यांच्या लक्षात आले. सशाच्या पिल्लाला गोंजारावे तसे त्यांनी त्याला कुरवाडीत दादाने विचारले, राजधीराज? मिलिंद महाराज, काय हुकूम आहे? जेवायला उठायचं? स्वयंपाक मगाशीच झालाय आजीचा, पण मावशी कुठं आली अजून? अजून हा शब्द कानी पडताच दादा दचकले. बंदुकीच्या आवाजाने झाडावरल्या पाखराने घाबरून पंख फडफडावीत तशी त्यांची मनाची स्थिती झाली. त्यांनी मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले. 9:30 होऊन गेले होते. दुपारी 4ला बाहेर पडली होती नंदा. 5.5 तास. त्यांचे पितृमन एकदम अस्वस्थ झाले. लगेच व्यवहारी मन त्यांचे समाधान करू लागले. ही मुंबई आहे बाबा, मुंबई. इथे माणूस असतो तो केवळ आपल्या स्वप्नात. एरवी एका जगड्याव्याळ यंत्राला एक क्षुद्र खिळा, एवढीच त्याची किंमत. पेंगुळलेल्या मिलिंदने जांभई दिली. त्याची पाठ थोपटवीत दादा म्हणाले, मावशीची वाट बघत बसू नकोस आता. जा, जेव जा आधी. अहो माई, तक्रारीच्या स्वरात मिलिंद उत्तरला, मी नाही जेवणार मावशी आल्याशिवाय. जेवल्यावर कालची गोष्ट सांगणार आहे ती पुढे. मी सांगेन तुला गोष्ट, मग तर झालं. मावशीसारख्या गोष्टी कुठे येत आहेत तुम्हाला? आम्हाला नाही आवडत त्या तुमच्या रामाच्या आणि शिवाजीच्या गोष्टी. वक्तव्याने रंगात येऊन बोलू लागावे तसा मिलिंद सांगू लागला, आजोबा, मावशीच्या कालच्या गोष्टीत की नाही एक भूत आहे, मोठं भूत. संबंध म्हणतात त्याला. भूताच्या गोष्टी खूप खूप आवडतात मला. कालच्या त्या गोष्टीत की नाही एक राजाचा मुलगा आहे, त्याचं नाव आमलेट. त्या आमलेटच्या बापाचं भूत येतं त्याला भेटायला. मिलिंदचा संबंध आणि राजपुत्र आमलेट म्हणजे हॅम्लेट हे लक्षात येताच दादांना हसू आले. पण त्या चिमुकल्या वक्त्याचा
विरस होऊ नये म्हणून त्याने ते आवरले. मात्र मनात ते नंदावर नाराज झाले. हॅम्लेटची गोष्ट ही काय चिमुरड्याला पोरांना सांगायची कथा आहे? इंग्रजी घेऊन नंदा यंदा MA झाली. अगदी थोड्या गुणांनी वर्ग चुकला तिचा. इतकी हुशार, इतकी विचारी, पण लहान मुलाला कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे काय अजून कळत नाही तिला. बालपण म्हणजे समुद्राच्या वेळेवरल्या मऊ मऊ वाळूत इवले इवले किल्ले बांधण्याचा काळ. यावेळी हिमखंड किती प्रचंड असतो, त्याचा राक्षसी देह समुद्रात कसा लोपलेला असतो आणि मोठ्या मोठ्या आगबोटींनी तो लीलेने कशी जलसमाधी देतो हे चिमण्या जीवाला कशा करता सांगायचे. दादा काही बोलत नाहीत असे पाहून मिलिंदच्या गाडीने रूळ बदलले. दादांच्या अंगावर रेलून एखादी गुप्त गोष्ट सांगावी तसा तो त्यांच्या कानात कुजबुजू लागला. आजोबा, आजोबा, मावशी अगदी वाईट झाली बघा. मागं कशी छान छान विमान करून द्यायची मला, पण सकाळी मी विमानाचा हट्ट धरला तेव्हा एक चापटी मारली तिनं मला. मग डोळे पुशीत ती खिडकीपाशी गेली. माझ्याशी तुट्टी केली तिनं. नंदाचे मन असे सैराभैरा का झाले आहे हे दादांना ठाऊक होते, पण ते मिलिंदला कसे समजावून सांगायचे. 5 महिन्यापूर्वी झालेल्या शेखरच्या अपघाती मृत्यूने आयुष्याच्या उंबरठ्यावरच नंदाला मोठी ठेस लागली होती. तिच्या संसाराच्या सुंदर स्वप्नाचे तुकडे तुकडे झाले होते. त्या भग्न स्वप्नाचा प्रत्येक कण तिच्या काळजात सलत होता. कुठलीही गोष्ट अगदी जीव लावून करायची हा तिचा स्वभाव असल्या माणसाच्या साऱ्याच भावना उत्कट असतात. तिचे हे पहिले वहिले प्रेमही तसेच. ऐकले का? मधल्या दाराचा पडदा बाजूला करीत आत आलेल्या माईने प्रश्न केला. दादाने आपल्या तंद्रीतच त्यांच्याकडे पाहिले. सतारीची तार एकदम तुटावी तसे काही तरी त्यांच्या काळजात झाले. 6 वर्षापूर्वी माईची मुद्रा कशी टवटवीत गुलाबासारखी दिसायची, तो गुलाब आता पार कोमेजला होता. 6 वर्षापूर्वी सुमित्रा गेली. आता ही नंदाचे दुःख. अक्षता पडायच्या आधीच ही दुर्घटना घडली. हे केवढे सुदैव, नाहीतर? दादांनी माईकडे टक लावून पाहिले. भरून आलेल्या आभाळासारखे माईचे डोळे त्यांना भासले. त्यांच्या मनात आले, आपण आपली दुःखे नव्या नव्या पुस्तकाच्या सहवासात, नाहीतर 42च्या चळवळीच्या आठवणीत विसरू शकतो. काळजातल्या जखमेवर काव्याचे किंवा तत्त्वज्ञानाचे फुंकर घालतो. बिचाऱ्या माईला तो मार्गही मोकळा नाही. रात्र किती झाली पाहिली का? पोरीचा पत्ता नाही अजून. माईच्या स्वरात सश्याच्या काळजाचा कंप दादाला जाणवला. पण उसने अवसान आणून ते म्हणाले, येईल ग ती घटकाभरात. बसली असेल कुठेतरी मैत्रिणीशी गप्पा छाटीत. या अलीकडच्या कुलू कुलू करणाऱ्या चिमण्या. वेळेचं भान राहत नाही कधी कधी. या पोरांची काळजी कसली करायची? ती निघाले आहेत चंद्रावर वनभोजन करायला. आम्ही जे 25 वाचत होतो ते पाळण्यात कानी पडतंय त्यांच्या. माईला बरे वाटावे म्हणून दादा उगीचच बोलत राहिले. पण माईला राहावेना. त्यामध्येच म्हणाल्या, तुमचंही ना असंच सदा न कदा. पोरगी BA होती तेव्हा कसं सोन्यासारखं स्थळ आलं होतं सांगून. पण माझं मेलं ऐकतं कोण या घरात? उठल्या सुटल्या पोरीचं वकीलपत्र घ्यायचं. बोलता बोलता माई आरामखुर्चीत आल्या आणि उजवा हात खुर्चीवर ठेवून कातर स्वराने म्हणाल्या, या पोरीचं मनच कळेनासं झालंय मला. परवा एक पातळ फार चांगलं असं म्हणाली म्हणून दुसऱ्या दिवशी तिला ते आणून दिलं. 2 दिवस ते निसली हसली, पण तिसरे दिवशी सारं गाडं उलटलं. आज दुपारी जेवलीसुद्धा नाही नीट. हात धुवून जी खोलीत गेली ती कडी लावून बसली. चहा घेताना सुद्धा घुमीच होती. या अलीकडच्या पोरींनी त्यांचं हे प्रेम. अहो, वाईट वेळ काय सांगून येते. मोठ्या मोठ्याच्या मुली संध्याकाळी फिरायला म्हणून जातात काय नी दुसरे दिवशी त्यांचं प्रेत कुठंतरी सापडतं काय. बोलता बोलता त्यांचा गळा दाटून आला.
त्या एकदम थांबल्या. पदराने डोळे पुशीत समोरच्या सुमित्रीच्या फोटोकडे पाहू लागल्या. अमंगल शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठलीही नाही. माईच्या बोलण्याने दादा विलक्षण बेचैन झाले. संध्याकाळी बाहेर पडताना पोरीनं खोलीत काही पत्रबित्र लिहून ठेवलं नसेल ना? सुन्न मनाने ते उठले. जड पावलाने ते नंदाच्या खोलीकडे जायला निघाले. जाता जाता त्यांनी खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले. रस्त्यावर कुठे तरी नंदा दिसेल या अंधुक आशेने. लांब रुंद रस्त्यावरला माणसाचा पूर थोडासा ओसरला होता, मात्र मोटारीचा पाठशिवणीचा खेळ अजून चालूच होता. समोरच्या इमारतीतल्या मजल्यावर खोलीत दिवे हसत होते, नाचत होते. चमचमणाऱ्या काजव्यांनी फुललेल्या उंच प्रचंड वृक्षासारख्या त्या वास्तू वाटत होत्या. आकाशवाणीच्या मधुर स्वराचा सुगंध वायुलहरीत तरंगत होता. महानगरातून वाहणाऱ्या त्या महानदीकडे दादांनी निरखून पाहिले. नंदाच्या आकृतीचा भास त्यांना कुठेही झाला नाही. अर्धांगाने विकल झालेल्या शरीरासारखी त्यांच्या मनाची स्थिती झाली. या जगात माणूस किती एकाकी आहे, किती अगतिक आहे याची जाणीव होऊन ते जागच्या जागी थबकले. त्यांना वाटले, माणसाने गजबजलेल्या इमारतीत नाहीत ही सारी खुराडी आहेत. या खुराड्यातली कबुतरे आपापल्या टिचभर जागेत आनंदाने घुमतायत, पण एका खुराड्याचा दुसऱ्या खुराड्यातल्या सुखदुःखाशी काही संबंध नाही. अशाच एका खुराड्यातल्या एक चिमणे कबूतर आज परत आलेले नाही. त्यांच्या जिवारी झालेली जखम अचानक उलून वाहू लागली असेल का? डोळ्यापुढे अंधारे येऊन ते कुठेतरी मान टाकून पडले असेल? दादांनी नंदाच्या खोलीचे दार उघडले. दिव्याच्या बटणावर बोट ठेवले. क्षणभर त्यांचा हात थरथरला. खोली उजाळून निघाली. किती सुरेख दिसत होती ती. सारे कसे नीटनेटके जिथल्या तिथे होते. खाटेवर घातलेल्या सुंदर चौकड्याच्या हिरव्या पलंग पोसाला कुठेही सुरकुती नव्हती. उशीचा आभ्रा आतच परटाकडून आल्यासारखा दिसत होता. मेजावरल्या फुलदाणीतली रंगबिरंगी फुले खेळून घरी परत जाणाऱ्या बालकाप्रमाणे एकमेकाशी गुजगोष्टी करीत होती. खोलीतल्या वस्तूत नंदाची सौंदर्यदृष्टी प्रतिबिंबित झाली होती. शेखरविषयीच्या तिच्या आकर्षणाच्या मुळाशी सुद्धा हे सौंदर्यप्रेमच असावे. मोठा रुबाबदार दिसत असे तो वैमानिकाच्या वेशात तर. पण मृत्यू कुणाचीही कदर करीत नाही, कशाचीही पर्वा बाळगीत नाही. जीवनात येणारे ते अनादी, अनंत आणि आंधळे असे चक्रीवादळ आहे. दादा कोपऱ्यातल्या पुस्तकाच्या शेल्फकडे वळले. अभिमान आणि समाधान याची संमिश्र लाट त्यांच्या क्षणभर मनात सुखावून गेली. नंदाची बुद्धी आपण बालपणीच ओळखली, तिच्या वाचनाला वळण लावले, नाना विषयाची गोडी तिच्या मनात निर्माण केली. ती कुतूहलाने पाहू लागले. सारे पुस्तके कशी व्यवस्थित लावून ठेवली होती शेल्फवर. कवायतीतल्या उभ्या केलेल्या बालकासारखी दिसत होती ती. हा शेक्सपियर, हा इब्सेन, हा शॉ, हा चेक, हे सारे नंदाचे आवडते नाटककार. हे जुन्या बाजारातून तिने कष्टाने पैदा केलेले महाभारताचे मराठी खंड, हे तिचे आवडते भवभूतीचे उत्तररामचरित्र, आणि हा अलीकडे तिला आवडू लागलेला हेमविक. त्यांना त्या पुस्तकाकडे अधिक वेळ पाहावेना. नंदा एवढी बुद्धिमान, या साऱ्या ग्रंथावर प्रेम करणारी, तिने जीवाचे काही बरे वाईट केले असेल. माणसाची बुद्धी आणि त्याच्या भावना याचा मेळ या जगात कधीच बसत नाही. दादा अतिशय अस्वस्थ झाले. ते लगबगीने नंदाच्या टेबलाकडे वळले. मेजावर डाव्या बाजूला 2 पुस्तके पडली होती. त्यातले मोठे पुस्तक त्याने उचलले. तो होता महाभारताचा खंड. एक खूण दिसली त्यात. मोठ्या उत्सुकतेने दादाने ते पान उघडले. ती खूण म्हणजे नंदाच्या एका मैत्रिणीची लग्नपत्रिका होती. महाभारताच्या त्या पानावर कथा होती ती सावित्रीची, यमपाशातून पतीचे प्राण मुक्त करणाऱ्या प्रतिव्रतेची.
नंदा हे आख्यान वाचित आहे म्हणजे ती अजून शेखरच्या मृत्यूविषयीचा विचार करीत आहे म्हणायची. त्याने झटकन दुसरे पुस्तक उचलले. ते होते हॅम्लेट नाटक, आगरकरांनी केलेला मराठी अनुवाद. नंदाचे शेक्सपिअरचे वेड दादांना परिचित होते. तिचे इंग्रजीचे प्राध्यापक नलिनीरंजन दास हे शेक्सपिअरचे परमभक्त होते. नंदा त्यांची फार आवडती विद्यार्थिनी. दासबाबूचे एक आवडते वाक्य अनेकदा दादांना सांगितलेले होते तिने. दासबाबू नेहमी म्हणायचे, गांधीजींना मी फार मानतो, पण माणूस ही काय चीज आहे आणि जग हा केवढा मोठा अजबखाना आहे याची जाणीव गांधीपेक्षा शेक्सपिअरला अधिक होती. गांधी होते अर्धे शहाणे. जगात पूर्ण शहाणासा एकच मनुष्य होऊन गेला, तो म्हणजे शेक्सपिअर. हॅम्लेटमध्येही खूण दिसत होती. दादाने ते पान उघडले. 3ऱ्या अंकातला 4था प्रवेश होता तो. हॅम्लेट आणि त्याची आई याच्यातल्या समोरासमोरच्या संघर्षाचा. त्या पानावर हॅम्लेटच्या एका भाषणाच्या दोन्ही बाजूंना तांबड्या पेन्सिलीच्या वेड्यावाकड्या रेघा दिसत होत्या. दादा तो भाग वाचू लागले. हॅम्लेट आईला म्हणत होता, तुझ्या विषय वासनेचा प्रकार काही अलौकिक आहे. तुझ्या बरोबरीचा मी तुझा मुलगा जिवंत असताना 13 दिवसाच्या आत तू त्या जाराशी पाठ लावलास तेव्हा तू साक्षात राक्षसी नव्हेस काय? तुझ्या कामवासनेला जसा काही ऊत आला आहे, खातेऱ्यात जशी डुकरं लोळतात त्याप्रमाणे त्या अदमाला अंथरुणावर घेऊन जा आणि एकमेकांना मिठ्या घाला, कवटाळा, मुके घ्या, हवा तसा धिंगाणा घाला. उठ इथून, मला तुझं हे काळं तोंड दाखवू नकोस. त्या वेड्यावाकड्या तांबड्या रेघांना दादा चमत्कारिक दृष्टीने पाहू लागले. परीट घडीच्या कपड्यांनी भरलेल्या कपाटातून सापाचे पिल्लू बाहेर पडावे तसे काहीतरी त्यांना हॅम्लेटचे भाषण वाटू लागले. या खुणा कोणी केल्या? या नंदाच्या आहेत की आधीच कोणीतरी केल्या आहेत? या नंदाच्या असल्या तर एकाच वेळी सावित्रीसारख्या प्रतिव्रतेचे आख्यान आणि हॅम्लेटच्या आईसारख्या कुलटीची कथा ती का वाचत आहे? तिच्या मनात कसले वादळ उठले आहे? सावित्री आणि हॅम्लेटची आई, कुठे अमृतफळ आणि कुठे कवंडळ, कुठे ऐन दुपारचा सूर्यप्रकाश आणि कुठे मध्यरात्रीचा काळोख. अस्वस्थ मनाने दादाने टेबलाचा डावा खण ओढला. त्यात रबर, आकडे, पेन्सिली, रंगीबिरंगी फिती, 2-3 फाउंटनचे असलेले बरेच साहित्य होते. तो खण बंद करून दादा उजवा खण उघडू लागले, पण तो बाहेर येईना. नंदा त्याला कुलूप करून गेली आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या खणात काय बरे असावे? इतरांपासून लपवण्यासारखे काहीतरी? झोपेच्या गोळ्या? कसले तरी विषारी औषध? आपल्या हळवेपणाचे त्यांनाच हसू आले. ते विचार करू लागले. बहुधा शेखरची पत्रे तिने या खणात जपून ठेवली असावीत. त्याचा एक सुरेख फोटोही होता तिच्यापाशी. तोही या खणात असेल. देवाघरी गेलेल्या बाळाची खेळणी आई जपून ठेवते ना, त्यातलाच हा प्रकार. शेखर गेला. एक सोनेरी स्वप्न संपले. आता त्यांच्या स्मृतीच्या मृगजळात गटांगळ्या खात नंदा किती दिवस राहणार आहे? आठवणीच्या तोतुनार हृदयाचा झुला बांधून दुःखाखेरीज ती दुसरे काय मिळवणार आहे? श्रीहरी श्रीहरी असे पुटपुटत ओल्या होऊ लागलेल्या आपल्या पापण्यांच्या कडा दादांनी पुसल्या. नंदाची काही चिट्टी चपाटी मिळाली नाही याचे त्यांना समाधान वाटले. ते परत फिरण्याच्या विचारात होते. इतक्यात टेबलाच्या उजव्या बाजूला पडलेल्या एक सुरेख नोटबुकाकडे त्यांचे लक्ष गेले. वाचता वाचता नंदाने केलेल्या टिपणीची ती वही असावी असे त्यांना वाटले. चांगली सुभाषिते टिपून ठेवण्याचा तिला छंद होता. कुतूहलाने त्यांनी ती वही उघडली. तिचे पहिले पान कोरे होते, मात्र दुसऱ्या पानावरचे काही शब्द वाचतात ते चमकले. नकळत ते पुढे वाचू लागले. कळी हळूहळू फुलते, लाजऱ्या डोळ्याने प्रकाशाचे स्वागत करू लागते. नकळत तिचे फूल होते, ते फूल सुगंध उधळीत सुटते. वायुलहरी लग्नसंभारातल्या अत्तराप्रमाणे तो सुवास दाही दिशांना लावू लागतात. मग ते फूल हळूहळू कोमेजू लागते.
हे सारे कसे सुसंगत आहे. देवाच्या राज्यात न्याय आहे अशी ग्वाही देणारे आहे. पण शेखरसारखी एखादी कळी, अक्कासारखी एखादी कळी उमलायच्या आधीच गळून पडते. ती का? हा दोष कुणाचा? त्या कळीचा की देवाचा? पण या जगात देव आहे का? का ते एक बुजग बाहुले आहे? आणि देव असला तरी तो सर्व साक्षी आहे, दया घन आहे. हे ढोंग माणसाचे पिढ्यानपिढ्या कशासाठी करीत राहायचे? दादा पान पलटून वाचू लागले. 2 वर्षे झाली असतील. हो, 2च. आम्ही तिघी चौघी मैत्रिणी समुद्रावर गेलो होतो. चांदण्याची रिमझिम बरसत होती. आकाशापासून पृथ्वीपर्यंत पसरलेल्या त्या क्षीरसागरात देहाची साखर विरघळून जावी असे सारखे वाटत होते. बसूया का गं आणखी थोडा वेळ? इतकं भ्यायला कशाला हवं? हे काही खोरं नाही संबळच, असं कोणीतरी म्हणाले. आम्ही खूप खूप वेळ बसून राहिलो. सृष्टीचे ते मूक संगीत ऐकत अगदी मंत्रमुग्ध होऊन. 10 वाजायला आले तेव्हा नाखुशीने उठलो सारेजणी. मग मात्र घर गाठायची घाई झाली प्रत्येकीला. एका किंचित अंधाऱ्या गल्लीत आम्ही झपझप चालत होतो. मी एकदम थांबले, आनंदले. धुंद होऊन जागच्या जागी खिळून गेले. एका घरासमोरच्या कमानीवर रातराणी फुलली होती. खट्याळ नलू कोपराने मला डिवचीत म्हणाली, पहिलं प्रेम असंच असतं का गं? शेखरची आणि माझी नुकतीच ओळख झाली होती तेव्हा. नलूचे ते काव्य ऐकून साऱ्या जणी खळखळून हसल्या. मी लाजले. पुन्हा लगबगीनं चालू लागलो आम्ही. ती सुगंधी फुले दुसऱ्या दिवशी कोमेजून गेली असतील, पण त्याचा तो जीवाला वेड लागणारा वास अजून माझ्या मनाच्या गाभाऱ्यात तरळत आहे. वाटते तो खूप 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 हुंगावा, इतका की त्या सुगंधाने क्लोरोफॉर्मसारखी सारे शुद्धबुद्ध हरपून जावे. शेखर, तुला रातराणी आवडत होती का रे? नंदा आपल्या हळव्या मनातील वादळे त्या वहीत टिपीत होती हे उघड होते. ती वहीच तिची जिवलग मैत्रीण झाली असावी. नंदाचे हे स्वतःशीच चाललेले संभाषण तिला न कळत आपण ऐकणे बरे नव्हे असे दादाच्या मनात आले. पण पुढे वाचण्याचा मोह त्यांना आवरेना. पुढचे पान उघडून ते वाचू लागले. एलिझाबेथ ब्राउनिंग, तुझा हेवा वाटतो ग मला. आसवेच्या अंधारात शुक्रतारा उगवावा तसा रुग्णशय्येला खेळेला तुझ्या निराश जीवनात रॉबर्ट आला. म्हणूनच तू हर्षभराने लिहू शकलीस, फर्स्ट टाइम ही किस मी, ही बट ओनली किस द फिंगर्स ऑफ धिस हँड wherewith I write, and ever since it grew and clean and white. एलिझाबेथ, तू अशी सुखी झालीस आणि मी? मृगजळात मनसोक्त नौकाविहार फिरायला धावत सुटले आणि उरी फुटून अगतिक होऊन वैरान वाळवंटात रक्त उकीत पडण्याची पाळी आली ग माझ्यावर. एक सुस्कारा सोडून दादानी पुढच्या पानावर नजर फिरवली. शेखर, माझी ती कल्पना किती किती आवडली होती तुला. तू मला विमान चालायला शिकवायचं. मग तुझ्या विमानात तू आणि माझ्या विमानात मी खूप खूप उंच जायचं. जिथं सोनेरी ढगाच्या पायघड्या पसरलेल्या असतील, जिथं बर्फानं नटलेली उंच शिखर आपल्यावर चौऱ्या ढाळीत, जिथं तारका दिवस आणि रात्र यांच्या विवाहाच्या वेळी उधळलेल्या अक्षतासारख्या भासतील, अशा जागी आपण जायचं. मग दोघांनी आपापली विमानं अगदी जवळ आणायची. मी माझ्या विमानातून डोकावून बाहेर पाहायचं आणि मग तू माझं चुंबन. असल्या अद्भुत प्रणयाची कल्पना कुणा कवीला कधीतरी सुचली असेल का रे? दादांना पुढे वाचवेना. वही मिटून जड पावलाने ते माघारी वळले. दिवा बंद करून खोलीबाहेर पडणार होते तेच इतक्यात अंग चोरून खाली पाहत आत येणारी नंदा त्यांच्या समोर आली. तिचा अवतार पाहून ते मनात चरकले. तिचे केस विस्कटल्यासारखे दिसत होते. चेहरा भावशून्य भासत होता. पातळाचा पदर भिजल्यासारखा अंगाला लपेटून बसला होता. उशीर का ग झाला इतका?
दादाने शुष्क स्वरात विचारले. नक्षत्र पडलं होतं आज साऱ्यांच्या पायावर. एक मैत्रीण घरी असेल तर शपथ. मग म्हटलं दासबाबूंना फार दिवस भेटले नाही म्हणून माटुंग्याला गेले. पण ते तरी कुठं घरी होते. आज सारी मुंबईच घराबाहेर पडली होती म्हणायची. चोरांना खबर नसावी याची. नाहीतर दिवसा उजेडातही आपला धंदा सुरू केला असता त्यांनी. तसं नाही हो दादा. त्यांची दृष्टी चुकवीत नंदा कातर स्वराने उत्तरली. मगापेक्षाही अधिक कोरड्या आवाजात दादा म्हणाले. आज पाऊसही पडलेला दिसतोय माटुंग्याला. हा सरता पाऊस फार लहरी. तिकडे महालक्ष्मीला अभिषेक करील, पण इकडे आमचा बाबुलनाथ मात्र कोरडा राहील. दादा सहसा रागवत नसत, पण ते रागवले म्हणजे त्यांच्या बोलण्याला चटकन उपरोधाची धारे फुटलेल्या काचेच्या कंगोऱ्यासारखे. त्यांची एक एक शब्द मग बोचतो टोचत राही. नंदाला याचा चांगला अनुभव होता. त्यामुळे नजर वर करण्याचा धीर होईना तिला. काय बोलावे हेही कळेना. बेसूर झालेल्या गायकाने सुरेल होण्याचा प्रयत्न करावा तशी आपल्या आवाजाला मायेची डूब देत दादा म्हणाले. या उशिराबद्दल चांगली शिक्षा झाली तुला आज. त्यांच्या बोलण्याचा रोख नंदाला कळला नाही. ती गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. हसण्याचा प्रयत्न करीत दादा म्हणाले. तुझं ते लाडकं गाणं लागलं होतं मगाशी रेडिओवर. पण तू कुठे होतीस घरात? कुठलं गाणं? आभाळ निव्वळलं आहे हे ओळखून नंदाने प्रश्न केला. या तुमच्या अलीकडच्या गाण्याच्या ओळी काही पटकन आठवत नाहीत बुवा आपल्याला. काय बरं आरंभ आहे त्याचा? हां, ओ सजना ओ सजना बरं का बहार आहे. या गाण्याचे गोड सूर 6 वर्षाचे 6 समुद्र ओलांडून नंदाच्या कानात घुमू लागले. कॉलेजातल्या स्नेहसंमेलनात तो दिवस. पहिल्या वर्षातल्या अतिशय सुंदर दिसणाऱ्या वसुंधरा गुप्तेने ते गाणं इतकं सुरेख म्हटलं होतं की त्या गीताच्या तरल स्वरात तरंगच नंदा घरी परतली होती. त्या गाण्याच्या मोहिनीमुळे वसुंधरेची मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता तिने. पण वसू होती अबोल. आपल्याच नादात गुंग असणारी, स्वतःभोवती पिंगा घालत राहणारी. तरीही तिच्या गोड गळ्याने वेडावून गेलेली नंदाने आग्रह करून 3-4 वेळा तिला घरी आणले होते. माईला वसू फार फार आवडली होती. ओ सजना हे गाणं तिनं म्हणून दाखविलं तेव्हा माई म्हणाली होती, आज तुझी दृष्ट काढायला हवे पोरी. नाहीतर पुढे लवकरच तिने कॉलेज सोडले. ती कुठे गेली कोण जाणे. ती पुन्हा आपल्याला भेटेल का? भेटली तर आपण म्हणू, वसू ते गाणं म्हणत राहा गडे सारखी. कुठलं गाणं? इतक्यात विसरलीस? ओ सजना बरं का बहार आहे. तुझ्या गोड सुराच्या धुंदीत मला माझं सारं दुःख विसरून जाऊ दे. नंदा, अगं नंदा जेवायला चल ना. माईच्या शब्दाने नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली.